मिरजेत पंचायत समितीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काढलेले नाव लावण्यासाठी आंबेडकरी समाजाचा ठिय्या आंदोलन. अधिकारी हसल्याने चप्पल भिरकावली. काही काळ तणावपूर्ण वातावरण, आंदोलक पेटले. पोलिसांचा हस्तक्षेप. मिरजेतील पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीवरील लावलेले नाव रातोरात हटविल्याच्या घटनेनंतर शहरात गेले 4 दिवसांपासून तणावपूर्ण वातावरण कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी आंबेडकरी समाजाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू असताना पंचायत समितीतील एकही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलकांचे म्हणणे होते की गटविकास अधिकारी BDO यांनी निवेदन स्वीकारण्याऐवजी कार्यालयाबाहेर जाणे पसंत केले. त्यामुळे आंदोलक तब्बल 4 तास अधिकारी येण्याची वाट पाहत पंचायत समिती परिसरात ठिय्या आंदोलन देऊन बसले होते. दरम्यान काही वेळाने अधिकारी कार्यालयात आल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चा सुरू केली. यावेळी आंदोलक बोलत असताना काही अधिकारी हसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी चप्पल भिरकावली. त्यानंतर काही आंदोलकांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरून उड्या मारत कार्यालय परिसरात प्रवेश केला. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली. मात्र घटनास्थळी तैनात पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांना शांत केले. त्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. आंदोलकांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव अधिकृतपणे दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याकडे मिरज संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून 29 तारखेला गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं होतं. आणि मिरज पंचायत समितीचं जातीवादी प्रशासन म्हणजे इथला जातीवादी विडू सायमुते आणि जिल्हा परिषदेचा जातीवादी CEO विशाल नरवाडे यांनी संगनमत करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव व सभागृहाला देण्यात आलेलं छत्रपती संभाजीराजांचं नाव रात्री 12 वाजता या प्रशासनानं ती नावं काढून टाकली. त्याच्या निषेधार्थ म्हणून गेल्या 3 दिवसापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आंदोलन चालू आहे. आज मिरज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून या ठिकाणी जी नावं काढली गेली ती नावं कुणाच्या आदेशानुसार काढली गेली, ती नावं तिथं असताना कुणाला नेमकी अडचण झाली, कुठल्या संघटनेची किंवा कुठल्या पक्षाची तक्रार होती किंवा कुठल्या नागरिकाची तक्रार होती, त्या नावांच्यामुळं मिरज तालुक्यातली कायदा सुव्यवस्था काय बिघडली होती काय याचा प्रशासनानं खुलासा केला पाहिजे असं आम्ही प्रशासनाला विचारलेलं आहे. इथं प्रशासक राज संपलेला असताना, सभापती कार्यरत असताना, सदस्य कार्यरत असताना म्हणजे लोकप्रतिनिधींचं इथं राज्य चालू असताना प्रशासनानं नेमकी ही भूमिका का घेतली याचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे. का प्रशासनाला जाती तेढ निर्माण करायचा होता याचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळं आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आज जिल्हा परिषदेचे ॲडिशनल CEO मनोज जाधव व डेप्युटी CEO प्रमोद काळे हे इथं आंदोलकांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. परंतु त्यांना सुद्धा आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वरिष्ठ संघ चर्चा करतो, वरिष्ठ संघ चर्चा करा, आजच चर्चा करा, रात्री 12 वाजता जरी वेळ तुम्ही दिला तरी आम्ही तुमच्या संघ चर्चा करायला तयार आहे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. परंतु हे प्रशासन अतिशय नालायक आहे आणि जातीय देशभावनेतून बाबासाहेबांचं नाव आणि संभाजीराजांचं नाव काढलंय. त्यामुळे या प्रशासनाचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती आहे की आजच्या आज आपण निर्णय घ्यावा की दोन्ही नावं सन्मानपूर्वक आता आपल्या मिरज पंचायत समितीच्या प्रभारी सभापती आणि सांगली जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती स्नेहलताई मोरे आल्या होत्या. त्यांना सुद्धा आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी विचारलं की ताई हा जो फलक काढला गेला तो फलक काढताना प्रशासनाने आपल्यासोबत या पंचायत समितीच्या आपण प्रमुख आहात म्हणून आपल्यासोबत काही चर्चा केली होती का, हा विषय आपल्या निदर्शनास आणला गेला होता का,
तर त्या ताईंचं उत्तर आलं की प्रशासनानं माझ्याशी कुठल्याही पद्धतीचा संवाद साधला नाही, माझ्यासोबत ही चर्चा केलेली नाही. म्हणजे प्रशासन ही इथलं मालक झालंय आणि प्रशासनानं या ठिकाणी हा बोर्ड काढला. म्हणजे लोकप्रतिनिधींना किंमत न देता मग सभागृह कशाचे आहे? मग पंचायत समितीची जी काही लोकप्रतिनिधी आहेत ती लोकप्रतिनिधींची निवडणूक घ्यायचं, इथं सभापती उपसभापती सोडायचे आणि सदस्य म्हणून निवडून यायचं. मग सभागृहाला इथं उच्चस्थानी सभागृहाचा आहे. मग सभागृहाचा काही ठराव झालेला नसताना अधिकाऱ्यांनी ही मनमानी पद्धतीने का केलं गेलं हा संशोधनाचा विषय आहे आणि त्याचं उत्तर अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे.